नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा, विषय राज्यशास्त्र, प्रकरण 3, 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या। त्यामध्ये आहे मानवतावादी प्रश्न। यातील स्वाध्याय आपण आज बघणार आहोत। प्रश्न क्रमांक पहिला अ आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामधील पहिलं विधान आहे, रिओ दी जेनेरिओ अर्थ समिट 1992 यावर लक्ष केंद्रित करतो आणि 4 पर्याय दिलेले आहेत। अ आहे पर्यावरण व विकास, ब आण्विक प्रसारबंदी, क आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ड आहे लिंगभाव निगडीत समस्या। तर या 4ही पर्यायांमधून योग्य पर्याय आहे पर्यावरण व विकास। आणि विधान जर आपण पूर्ण केलं तर ते विधान असं होईल, रिओ दी जेनेरिओ अर्थ समिट 1992 पर्यावरण व विकास यावर लक्ष केंद्रित करतो। त्यानंतर दुसरा आहे, आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो। 4 पर्याय दिलेले आहेत, अ शिक्षण, ब लोककल्याण, क विकास आणि ड सक्षमीकरण। तर यामधील पर्याय क्रमांक ड सक्षमीकरण हे उत्तर बरोबर आहे। आणि पूर्ण विधान आहे, आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करतो। ब आहे, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा। तर पहिलं विधान आहे, जास्त उत्पादन देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, सिंचन पद्धतीचा विस्तार या विधानासाठी एक समर्पक संकल्पना आपल्याला लिहायची आहे आणि ती समर्पक संकल्पना आहे हरित क्रांती। दुसरं विधान आहे, भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते। तर असं काय आहे, तर भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते या संकल्पनेसाठी, या विधानासाठी समर्पक संकल्पना आहे नीती आयोग, जी भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करते व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्लेसुद्धा देते। दुसरा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, खालील विधाने चूक की बरोबर हे सकारण स्पष्ट करा। की आपल्याला फक्त चूक किंवा बरोबर सांगायचं नाही आहे, तर त्याच्या मागील कारणसुद्धा आपल्याला स्पष्ट करायचं आहे। तर पहिलं विधान आहे, नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली। हे विधान चुकीचं आहे, कारण मार्च 1950 मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली। दुसरं विधान आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली। तर हे विधान बरोबर आहे, कारण 1990 मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली। यात महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबीचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली। तिसरा प्रश्न आहे, सहसंबंध स्पष्ट करा। की दिलेल्या 2 संकल्पनांमध्ये काय संबंध आहे हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे। पहिलं दिलेलं आहे, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास। तर आपण बघूयात, महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांच्यात मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी क्षमता निर्माण करणे। महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत त्यांना शिक्षणाची व रोजगाराची समान संधी उपलब्ध करून दिली जाते। मग यामध्ये काही उद्यमशील महिला ह्या एकत्र येतात आणि त्या एकत्र येऊन स्वयंसहायता गट निर्माण करतात। या गटाच्या माध्यमातून स्वतःचा व समाजाचा शाश्वत म्हणजेच कायमस्वरूपी विकास घडवून आणतात। तर असा संबंध आहे महिला सक्षमीकरणाचा आणि शाश्वत विकासाचा। जर महिला सक्षम झाल्या तर शाश्वत विकास घडून येण्यास जास्त काळ लागत नाही।
त्यानंतर दुसरा आहे गरिबी आणि विकास. गरिबी आणि विकासामध्ये काय संबंध आहे, कसा सहसंबंध आहे ते आपण बघूयात. की गरिबी म्हणजे काय, की गरिबी म्हणजे मिळकतीचा आणि उत्पादनाच्या साधनांचा जो अभाव आहे, ती झाली गरिबी. गरिबीमुळं काय होतं, तर गरिबीमुळे गरिबीमुळं शिक्षण मिळत नाही, शिक्षणाचा अभाव होतो. मग शिक्षण नसल्यामुळं मागासलेपणा निर्माण होतो, रोजगार मिळत नाही. मग दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे अशा दुर्लक्षित घटकांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्याद्वारे काय होईल, त्याद्वारे त्यांचे दारिद्र्य दूर होऊन जो आपण विकासाची कन्सेप्ट पाहिलेली की विकास आणि गरिबीचा संबंध, तर त्या विकासाचा मार्ग खुला होईल. की देशाच्या आर्थिक विकासासाठी दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते. स्वातंत्र्योत्तर कालखंडात म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारताने दारिद्र्य निर्मूलनासाठी फार मोठे प्रयत्न त्यांनी सुरू केलेले आहे. आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा हा केला जातो आहे. त्यामुळे भारतातील दारिद्र्याचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले आणि भारताने आर्थिक विकासात मोठ्या प्रमाणात मजल मारल्याचे आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 4 आहे, आपले मत नोंदवा. आणि त्यात दिलेले पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. की आपण पाहतो मित्रांनो की आज आपण पर्यावरण संरक्षण ही खरंच काळाची गरज आहे. कारण काय होतं की पर्यावरण संरक्षण करणं म्हणजे काय, की आपल्याकडे जे उपलब्ध नैसर्गिक संसाधनं आहेत, या संसाधनांचं संरक्षण करणं. त्यासाठी पर्यावरणाची होणारी हानी, पर्यावरणाला पोहोचणारं नुकसान हे कसं रोखले जाईल याविषयी चर्चा करणे, विचार करणे, त्यावर मंथन करणे. उपलब्ध असलेली ऊर्जेची साधने ही मर्यादित आहेत, म्हणून त्यांचा जास्त वापर केला तर ते संपुष्टात येतील, नाहीसे होतील. म्हणून हे जे उपलब्ध साधने आहेत, हे साधने कमीत कमी त्यांचा वापर करणे आणि वापर करायचाच असेल तर त्याला पर्यायी स्रोत हे विकसित करणे महत्त्वाचे आहे. की पर्यावरणाची जी संसाधने हे यांचं जर का आपण संरक्षण केलं तर आपली येणारी जी पिढी आहे, या पिढीसाठी व त्या पिढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते फार महत्त्वाचे राहील. जर आपण असं केलं नाही तर आपली जैवविविधता ही धोक्यात येऊ शकते. विविध विषाणूंचा प्रसार होतो आणि मूलभूत गरजांची पूर्तता होऊ शकत नाही. त्यामुळे पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज झालेली आहे, ती फार महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिलं दिलेलं आहे, हरित क्रांती म्हणजे काय. आपण अगोदर समर्पक संकल्पनेमध्ये सुद्धा हरित क्रांती म्हणजे काय ते पाहिले. तर पुन्हा एकदा पाहू की हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण, तसेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार. हरित क्रांतीचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे असं होते. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळी भारत हा कृषीप्रधान देश असूनसुद्धा देशाची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी भारताला परदेशातून अन्नधान्याची आयात करावी लागत होती. मग या समस्येचं निराकरण करण्यासाठी भारत सरकारनं काय केलं, तर शेतीच्या विकासावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर कृषी संशोधनावर त्यांनी भर दिला. या धोरणाचा खूप चांगला परिणाम झाला आणि त्याचा परिणाम म्हणजे 60च्या दशकामध्ये भारताने अन्नधान्याचे उत्पादन सातत्याने वाढून देशाच्या अन्नधान्याच्या गरजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असं राष्ट्र भारतानं स्वतःला बनवलं. आणि अशा पद्धतीनं देश हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आणि या अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या प्रक्रियेलाच हरित क्रांती असं समजलं जाऊ लागलं. त्यानंतर दुसरं आहे, सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा. तर सक्षमीकरण म्हणजे काय, तर सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याद्वारे शोषित वंचित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो. यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात. या प्रक्रियेमध्ये
व्यक्तीस ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो, तिचा स्वाभिमान वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ निर्माण होते. अशा प्रकारे पारंपरिक अर्थाने दुर्बल समजल्या जाणाऱ्या जे घटक आहेत, दुर्बल, वंचित, शोषित, महिला, यामध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या प्रक्रियेला आपण सक्षमीकरण असं म्हणतो. मग या सक्षमीकरणासाठी उपाय आहेत की आपल्याकडे संवैधानिक तरतुदी आहेत की भारताच्या संविधानात हे जे दुर्बल, शोषित, वंचित, महिला यांच्या सक्षमीकरणासाठी विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. समानतेचा जो हक्क आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. वंचित, शोषित घटकांच्या सक्षमीकरणासाठी कायदे करण्याचा अधिकारसुद्धा संसदेला आहे. मग या माध्यमातून संवैधानिक तरतुदीच्या आधारे सक्षमीकरण हे प्रभावीपणे राबवले जाऊ शकते. दुसऱ्या आहेत वैधानिक तरतुदी की दारिद्र्य निर्मूलन असेल तर दारिद्र्य निर्मूलनासाठी उत्पादनात वाढ करणे, महिलांसाठी हुंडा प्रतिबंधक कायदा आहे तर तो कायदा वैधानिक तरतुदीमध्ये आहे. औद्योगिक व कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना आहे. तर ह्या सगळ्या विविध उपाययोजना या प्रभावीपणे जर का याची अंमलबजावणी केली, त्या प्रभावीपणे राबवल्या, त्यावर भर दिला तर सक्षमीकरण करणे फारसे अवघड होत नाही. आणि याच माध्यमातून सक्षमीकरण करण्याची प्रभावी प्रक्रिया आज आपल्या देशामध्ये होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता 6वा प्रश्न बघूयात आपण. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. आणि दिलेले भारतीय महिलांची स्थिती, तर भारतीय महिलांची स्थिती आपल्याला 4 मुद्द्यांच्या आधारे पाहायची. तर पहिला मुद्दा दिलेला आहे आर्थिक समानता, दुसरा आहे तस्करी व शोषण, त्याच्यानंतर तिसरा आहे साक्षरतेचं प्रमाण आणि राजकीय प्रतिनिधित्व. चला तर मग एक एक मुद्द्याच्या आधारे भारतीय महिलांची स्थिती बघूयात. पहिला मुद्दा आहे आर्थिक समानता, की भारतातील सगळ्यात मोठ्या समस्येपैकी एक महत्त्वाची समानता म्हणजे असमानता आहे. तर त्यामधील आहे स्त्री पुरुषामधील वेतनातील दरी, त्याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची जी टक्केवारी ती 28.2% इतकी कमी आहे. तर तुलनेने पुरुषांचे प्रमाण हे 78.8% आहे. म्हणजे यामुळे जी आर्थिक असमानता निर्माण होते, तर त्या आर्थिक असमानतेमध्ये आर्थिक समानता प्रस्थापित झाली पाहिजे, ती समानता निर्माण झाली पाहिजे. दुसरं दिले की तस्करी व शोषण, की 2013 साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ आणि गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी त्यांची तस्करी केली जात असल्याचं म्हटलेलं आहे. यात पुढे नमूद केलं आहे की त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते, त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात, त्यांना मोलकरीण म्हणून राबवण्यात येते आणि कालांतराने त्यांना तसंच सोडून दिलं जातं. त्यामुळे हे तस्करी व शोषण हा फार गंभीर मुद्दा या ठिकाणी आहे. साक्षरतेचं प्रमाण, की भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने कमी आहे. 2011च्या जनगणनेच्या अहवालानुसार पुरुषांमधील साक्षरतेचं प्रमाण 82.14% आहे, तर महिलांमधील प्रमाण हे 65.46% आहे. त्यानंतर आपण येऊयात राजकीय प्रतिनिधित्वाकडे, की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधानमंडळामध्ये महिलांचे प्रमाण हे अत्यल्प आहे. त्यामुळे राजकीय प्रतिनिधित्वामध्ये महिलांचं अत्यल्प प्रमाण ही फार मोठी समस्या आत्तापर्यंत राहिलेली आहे. तर या 4ही मुद्द्यांच्या आधारे आपण भारतीय महिलांची स्थिती पाहिली. आणि या ठिकाणी आपण या पाठाचा जो तिसरा पाठ आहे की 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न, याचा स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काय अडचण असेल, सजेशन असेल तर कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
थँक्यू. थँक्स अ लॉट.